हाय हॅलो नमस्कार। आज माझ्याकडे ब्रेड अवेलेबल आहे। म्हटलं हे ब्रेड वापरून काहीतरी गोड पदार्थ बनवू, म्हणून मग आज मी इथे शाही तुकडा बनवत आहे कस्टर्ड पावडर वापरून। त्यासाठी या प्रकारे जे आहे ब्रेड मी कट करून घेतले आणि त्यानंतर ट्रायंगल शेपमध्ये कट केले। बाकी आपण आपल्या आवडीनुसार जे आहे कट करू शकतो। तर इथे मी तेलामध्ये डीप फ्राय न करता एका ताव्यावर जे आहे 1 चम्मच तूप घेतलं। त्या तुपामध्ये नॉर्मल असे रोस्ट करून घेतले जोपर्यंत ते क्रंची येत नाही। तुम्ही ब्रेडला डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण ते थोडेसे ऑइली वाटतात, त्यामुळे मी ते टाळलेलं आहे। आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे, त्याला 1 उकळी येऊ दिली। त्यामध्ये कस्टर्ड पावडर जो मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतला होता तो टाकला आणि एकदा का कस्टर्ड पावडर टाकला की छान चमच फिरवत राहायचा आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा, नाहीतर गुठळ्या बनून जातात। आणि साखर जी आहे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली, त्यामध्ये विलायची सुद्धा ॲड करून घेतली होती। आता याची कन्सिस्टन्सी जी आहे ती या प्रकारे मी ठेवलेली आहे। पातळ घट्ट हे आपण आपल्यानुसार ठेवू शकतो। गोड कोणाला गोड पाहिजे असते खूप जास्त। 2 ते 3 साहित्यामध्ये माझा शाही तुकडा बनून तयार आहे। यामध्ये आपण केसर वगैरे सुद्धा ॲड करू शकतो, पण केसर नाही आहे म्हणून माझ्या झाडाला गुलाबाच्या पाकळ्या होत्या त्या आणल्या आणि त्या इथे मी डेकोरेशनसाठी ॲड केलेल्या आहे। चला, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सांगा आणि रोज रोज माझे असेच व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका। भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।